न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। जुळे सोलापुरातील बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या तेलंगणातील एका कुख्यात आंतरराज्यीय चोरट्याला शहर गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासात अटक केली। शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर वय वर्ष 48 राहणार मलकाजगिरी तेलंगणा असा अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर विविध राज्यात तब्बल 35 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गीतानगर येथील रेवती तमशेट्टी यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित स्विफ्ट कारचा माग काढला। त्यानंतर मार्केट पोलीस चौकी समोर सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून 8.2 तोळे सोने, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असे एकूण 8,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे आणि सतीश काटे यांनी केली आहे। विजापूर नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 14/5/2026 रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असे मिळून एकूण 9,57,000 किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व तपास पथकांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून आरोपींबाबत आवश्यक ती माहिती काढण्याचा प्रयत्न चालू केला। त्या दरम्यान गुन्हे शाखेकडील PSI मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकास तांत्रिक तपास आणि CCTV फुटेज याच्या माध्यमातून त्यांनी एक संशयित आरोपी निष्पन्न केला होता। त्या अनुषंगाने ते सतत तपास करत असताना दिनांक 15/5/2026 रोजी साधारण मध्यरात्रीच्या वेळेस सदर आरोपी हा शहर हद्दीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मार्केट पोलीस चौकीजवळ एक संशयित गाडी त्यांना मिळून आली। संशयित गाडीला यांनी गराडा घालून तिला ताब्यात घेतलं। गाडी ताब्यात घेतल्यानंतर त्या गाडीमध्ये एक व्यक्ती आपल्या ड्रायव्हिंग सीटमध्ये बसलेला मिळून आला। त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर वय 48 असे असल्याचे सांगितले। त्याची तशीच गाडीची पूर्ण झडती घेतली असता गाडीमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळजवळ 8,50,000चा मुद्देमाल आपल्याला मिळून आला। नमूद इस्माकडे कसोशीने चौकशी केल्या असता तो त्याच्यावर भरपूर घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे यापूर्वी केल्याचं देखील त्याच्यात निष्पन्न झालं। तसेच ही जी विजापूर नाका हद्दीमध्ये जुळे सोलापूर या ठिकाणी जी घरफोडी दाखल होती ती घरफोडी देखील याच आरोपीने केल्याचे आणि त्याच्याजवळ जे दागिने मिळून आले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ती देखील त्याच गुन्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आमच्या टीमने सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि नमूद आरोपीस अटक करून त्यास आता 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे। नमूद आरोपी जो आहे हा शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर हा मूळ राहणारा नागाराम केसर मंडल, जिल्हा मलकाजगिरी, राज्य तेलंगणा या राज्यातील असून त्याच्यावर यापूर्वी जवळजवळ 50 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। सदर ही आंतरराज्यीय घरफोडीचा आरोपी पकडून त्याच्याकडून हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। ही सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच DCP HQ श्री गौर हसन, DCP क्राईम श्रीमती अश्विनी पाटील, ACP क्राईम श्री राजन माने, त्याचप्रमाणे आमच्या PSI मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकातील नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, काशीनाथ वाघे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे व सायबरकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व रतिकांत राजमाने यांनी केली आहे। न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा।